म्हणजे तुम्ही म्हणताय ह्या मशीननी गावागावात जर सगळ्या शेतकऱ्यांनी बसवलं तर सीएनजी गावचं गाव स्वतःच सीएनजी बनवून तो पुरवठा करून बाहेर विक्री करता येईल. हा, विक्री करता येईल एवढा तयार करू शकतात. शकतात. कारण गावाकडे कसं आहे, ऍग्रिकल्चर वेस्ट जे असतं ते बरेच काही असतं, जे कुजणार असतं ते निघतं. धान्य काढल्यानंतर बाकीचं तसंच जळून, गव्हाचे काड असतात तर हे जाळून टाकलं जातं. मग हे सगळं तुम्ही म्हणताय हा सगळा कचरा हे घेऊन ऊसाची पाचट शौचालय हे पण जाळली जाते. हे सगळं घेऊन तुमची मशीन वापरली तर त्या बायोगॅस मधून सीएनजी बनवता येतं. हा, आता हे काडी कचरा वापरला का नाही, पाचट हा. किंवा केळीचं खोड, गव्हाची काड, तर ह्याच्यापासून गॅस तयार होणार, तो बायो डायजेस्टर मध्ये. हा. आणि आपला जी सिस्टीम आहे ती त्याच्या पुढे, म्हणजे Okay. गॅस बनवण्यासाठी जेवढं जास्त मटेरियल टाकचाल तेवढा जास्त गॅस तयार होणार. आणि जास्त गॅस तयार झाला की तो प्युरिफिकेशन प्लांट आपला जर सिस्टीम लावली तर तो प्युरिफाय बायो गॅस सीएनजी म्हणजे तयार होणार. बायो सीएनजी तयार होणार. हा. म्हणजे तेच हे आपली मशीन वापरली प्युरिफिकेशनची बायोगॅस एक्झिस्टिंग प्लांट मध्ये जर तो सेटअप केला तर ह्या सगळ्या वेस्ट मधून आपला क्लीन सीएनजी बनवता येतो. हो. आता हे झाले सिस्टीमचा. आता फायदे बघितले पाहिजेत ना. म्हणजे ही कोणतीही सिस्टीम बनवली तर प्रत्येक जण फायद्यासाठीच असतं. पण माझ्या ह्याच्यात फायदा पहिला शेतकऱ्याचा आहेच, दुसरा आहे इंडस्ट्रीचा, एमआयडीसीचा. एमआयडीसीला काय, तर ह्याच्यासाठी सिस्टीमसाठी जे कॉम्प्रेसर, पाईप्स, टाक्या जे लागणार आहेत ते इंडस्ट्रीज बनवणार आहे. आणि आपल्या इथं शेतकरी जे आहेत ते 30 करोड शेतकरी आहेत. शेतकरी प्रत्येक वर्षी जरी 1 करोड शेतकऱ्यांना तुम्ही सिस्टीम दिली तर एमआयडीसी ला मोठा बिझनेस आहे तो. जेवढा ऑटोमोबाईल क्षेत्राला आहे तेवढाच मोठा ह्या क्षेत्रात आहे. ऑटोमोबाईल क्षेत्राला काय होणार की माणसं शिफ्ट होणार, डिझेल पेट्रोल तर पेट्रोल सीएनजी वरती शिफ्ट होणार. त्याच्यामुळं नवीन गाड्यांची मागणी वाढणार, सीएनजी मॉडिफाय. तुम्ही हे बोलताय आणि हे खरंच याच्यात खूप फायदे दिसत आहेत, खूप इंडस्ट्रीला याचे फायदे होणार आहेत. हा, आणि तिसरा मी म्हणजे म्हणतो, आज मोठे नेते असतात त्यांना पण वाटतं आमचा फायदा व्हावा, का होऊ नये. मग ते काय करतात, साखर कारखाने लावतात. पण साखर कारखाने एका भागात जास्त झाले की प्रत्येकाची नफेखोरी थोडी कमीच होते ना. मग त्यांनी जर शेतकऱ्यांनी, जसं प्रत्येक शेतकऱ्यांनी रोज 5 किलो तयार केला आणि 10 दिवसाला 50 किलो तयार केला तर तो गोळा करण्यासाठी एक सिस्टीम लागणारच. बरोबर. जसे दूध डेअरीसाठी गाईची धार काढली, दूध घेऊन जातात म्हणजे कलेक्शन करतात, तसंच ह्याच्यात सीएनजी जर शेतकऱ्याकडून कलेक्ट केला तरी एका गाडी माग 500 किलोच्या एका गाडी माग पर डे ला 5,000 रुपयाचं प्रॉफिट राहतं 8 तासात. आणि तेच जर नेत्यांनी त्यांच्या भागात शेतकऱ्यांना, शासनाचं अनुदान आहेच, ह्या स्कीमा राबवली तर गोळा करण्याच्या अशा एक 10-20 गाड्या लावल्या तर सहज 1 ते 2 करोड रुपयांचा रेव्हेन्यू वार्षिक त्यांना तर जनरेट होऊ शकतो. हा झाला मुद्दा. आता पुढला मुद्दा, युवक, सुशिक्षित युवक सगळे सिटीकडे चालले, तो सिटीकडे, दुसरीकडे नाहीच ना. पण हेच जर हा उद्योग ज्यावेळेस लागेल त्यावेळेस शेतकऱ्यांचे प्लांट असतात किंवा मशिनरी असतात, रिपेअरिंग साठी पाहिजेत ना कोण ना कोण. मग तो रोजगार निर्माण होणार. बरं, कलेक्शन व्हेकलवर इंजिनियर लागणार, ड्रायव्हर लागणार. आता मानवी आरोग्यावर काय फरक पडतो याच्यात एक थोडीशी अजून एक प्लस पॉइंट आहे. ज्यावेळेस बायोगॅस तयार करतो त्यावेळेस सेंद्रिय खत जास्त तयार होतं. कारण का, माणूस जास्त कचरा वापरतो, काडी कचरा जास्त वापरतो. शेण म्हणजे सेंद्रिय खत जास्त तयार होतं. सेंद्रिय खत शेवटी वापरणार तो कशात, शेतातच वापरणार ना. मग रासायनिक खतांचा वापर कमी होणार आणि सेंद्रिय खताचा वापर जास्त. त्याच्यामुळे होणार काय, सेंद्रिय पिके आपल्याला मिळणार, म्हणजे आरोग्य पण सुधारतंय ना. बरोबर, ते पण बघितलं पाहिजे. नाही म्हणजे जसं तुम्ही सांगितलं ह्याचे अनेक फायदे आहेत. इंडस्ट्री वाढणार, एक
म्हणजे जे तुम्ही म्हणता एक नवीन इकोसिस्टम तयार होणार आहे 4 राऊंड.